रामकृष्ण हरी सज्जन हो, आपणा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आज आपणापुढे वट सावित्रीची कथा सादर करणार आहे। ही कथा सुवासिनी ज्या स्त्रिया असतात ना, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। हे एक व्रत आहे आणि ती जी कथा आहे ती आज आपणाला ऐकवणार आहे। त्या कथेने मन आणि कान तर तृप्त होतीलच, पण ते कथा श्रवणाने श्रवणाचं पुण्य लाभेल आणि त्या सणाचं सुद्धा आनंद तुम्हाला मिळेल। भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा राहत होता। त्याला पुत्र संतान नव्हतं। मृत्यूलोकामध्ये सर्व संपत्ती आहे, राजेशाही आहे, पण जर का पुत्र संतान नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे। तो राजा दुःखी असतो, खिन्न असतो। रामायणातलं दशरथ राजाची कथा तुमच्या डोळ्यासमोर आणा। एवढं सगळं राज्य असताना सुद्धा पुत्र नाही तर तो राजा किती खिन्न असायचा। तीच परिस्थिती या अश्वपती राजाची होती। पुत्र संतान नाही म्हणून त्याने ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तिची तपश्चर्या केली आणि मग सावित्री प्रसन्न झाली। वरंबृहे, माग तुला काय पाहिजे। तेव्हा अश्वपती म्हणाला की मला पुत्र संतान नाही, देवी मला पुत्र संतान झालं पाहिजे। तेव्हा सावित्री म्हणाली की बाबा मी स्त्री आहे आणि स्त्रियेचं काय महत्त्व असतं ते मला चांगलं माहिती आहे। तेव्हा स्त्रियेविन सगळं जग शून्य आहे, माया आहे म्हणून हे सगळं जगत आहे। स्त्रियेमध्ये सौहार्द्य, सामंजस्य, वात्सल्य, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी जास्त असतात। त्यामुळे तुला पुत्राचा आग्रह तू धरू नकोस, मी तुला आशीर्वाद देते, पण तुला कन्येची प्राप्ती होईल असा आशीर्वाद देते आणि तोच तुला योग्य आहे। असं म्हटल्यावर ते राजाला पटलं आणि राजा म्हटलं ठीक आहे। आणि मग त्या सावित्रीने राजाला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि मग राजाला काही कालांतराने कन्या झाली। कन्या अतिशय सुंदर, हळूहळू चंद्रकलेप्रमाणे ते वाढता वाढता उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर लग्नाचा विचार राजाच्या डोक्यामध्ये येऊ लागला। आणि मग राजाने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी आपली जी सुकन्या आहे ना, राजकन्या, हिला घेऊन तुम्ही देशोदेशीच्या राजाकडे जा। त्यांचे जे राजपुत्र आहेत ते मुलीला दाखवा आणि तिला जो राजपुत्र पसंत पडेल त्याच्याशी नंतर आपण लग्न लावून देऊ। तेव्हा त्या मुलीला राजाने स्वातंत्र्य दिलं। हा मुद्दा लक्षात घ्या। मुलीला वर पसंत करण्याचं स्वातंत्र्य त्या काळी दिलं आणि अजूनही काही लोक परस्पर पसंत करतात, चांगला आहे, तुला काय समजते वगैरे असं करून त्या मुलीवर तो वर लादतात, तर ती गोष्ट बरोबर नाही। पूर्वी दुसरा एक प्रकार असायचा, पण असाच असायचा आणि तो म्हणजे स्वयंवर। स्वतः वराचं संशोधन कर म्हणजे पसंत कर आणि वर त्याला हार घालून वर, म्हणजे सीता स्वयंवर असेल, आणखीन बरेच स्वयंवर असे पुराणामध्ये आहेत की स्वयंवर स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि ते तेव्हापासून दिलं जात आहे। आत्ताही अलीकडे मुलगा आणि मुलगी यांची पसंती व्हायला पाहिजे आणि पसंती झाली तरच आता लग्न होतात। तरी पण जवळजवळ 30-40% लोक आहेत मुलामुलीचा विचार न घेता लग्न ठरवतात आणि ते लादल्या जातं। तर तो प्रकार होऊ नये म्हणून राजाने त्या मुलीला स्वातंत्र्य दिलं आणि प्रधानजीला सांगितलं की तुम्ही हिला घेऊन सगळे देशोदेशीच्या राजाकडे जा, तिला तो मुलगा दाखवा, त्यांची बातचीत होऊ द्या आणि पसंती झाली की मग मला येऊन सांगा, आपण विचार करून मग लग्न लावू। त्याप्रमाणे प्रधानजी आणि ती मुलगी देशोदेशीचे राजपुत्र त्यांनी पाहिले, पण या मुलीला ते काय पसंत पडले नाही। का पसंत पडले नाही त्याचे कारण आहेत।
संपत्ती आणि सत्ता ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की त्यांचे मुलं असेच बेफाम झालेले असतात. आत्ता आपण चॅनल बघतोच आहेत, कुणी कोणाच्या अंगावर गाड्या घालतं आहे, कुणी कोणाला चेंगरीत आहे. अल्पवयीन मुलं ते सुद्धा इतके बेफाम झालेले आहेत आणि बेकायदेशीर गाड्या नोंदवल्या नसतानासुद्धा आणि मदिरा पिऊन नाना प्रकारचे प्रकार जे सत्ता आणि संपत्ती माणसाला बिघडवते हे लक्षात असलं पाहिजे. म्हणून ती मुलगी जी होती ना, तर ती अतिशय हुशार होती. ते सत्ता आणि संपत्ती सौंदर्य याला भुरळणारी नव्हती, तिला त्याची भुरळ पडत नव्हती. तिने पसंत नाही केले. ते मुलाखतीचंच तिला वाटायचे हां हे केव्हाही बिघडणारं दिसतं हे राजकुमार. आणि मग जेव्हा परत येताना एका रानामध्ये एका साध्या घरामध्ये झोपडीमध्ये म्हणूया असं एक कुटुंब राहत होतं. आणि त्या रस्त्याने येत असताना दोन म्हातारे म्हणजे म्हातारी आणि म्हातारे आंधळे आहेत आणि त्यांना एकच मुलगा आणि तो असा राजबिंडा सुंदर आणि अगदी सर्व गुणसंपन्न तो आणि त्याचं नाव सत्यवान. परत येताना त्याने त्या मुलीकडे पाहिलं आणि मुलीने त्या मुलाकडे पाहिलं आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्या नजरेने एकमेकांच्या ते मनात बसले. सुंदर मनामध्ये बसली गालात हसली. स्मित हास्य करून मुलगीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने बी स्मित हास्य केलं. झालं जणू काय ती संमतीच होती, सहमती होती असं त्या एकमेकांना मनातल्या खुणा पटल्या. आणि मग तिने प्रधानजीला सांगितलं की म्हणाले हा जो मुलगा आहे ना हा मला पसंत आहे. त्याचं बाकीचं मला काही पाहायचं नाही, पण त्याचे सद्गुण काय आहेत आणि हे इथं का राहतात रानामध्ये, त्यांचे जे कोणी ते दिसतात म्हातारे आहे कोण आहेत, ते आईवडील आहेत का कोण आहेत, जरा चौकशी करा. मग ते म्हणले चल ना आपण सगळे मिळून चौकशी करू. आणि मग त्यांनी चौकशी केली. त्या मुलाची मुलीने मुलाखत घेतली. तो इतका तो गुणसंपन्न, सर्व गुणसंपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात असा तो मुलगा होता. आणि तोही राजपुत्रच होता, पण त्याच्या वडिलाचं राज्य एका शत्रूने हिरावून घेतलं होतं आणि म्हणून तो रानात राहत होता. त्याला रानात राहायची पाळी आली आणि वृद्धत्वामुळे त्याचे दोन्ही डोळे गेले होते, त्या म्हातारीचे पण डोळे गेले होते. पण हा जो मुलगा होता ना तो अतिशय सुंदर आणि सद्गुणी होता. त्या मुलीने मनापासून त्याला पसंत केलं. म्हणले बस हे नक्की झालं वांगनिश्चय झाला. आणि मग हे दोघेही आले नगरीमध्ये आणि तो रिपोर्ट त्याचा जो अहवाल आहे तर तो सगळा त्या कन्येने आणि त्या प्रधानजीने राजाला सांगितलं, म्हणजे अश्वपती राजाला, की असा असा मुलगा आहे, ते रानात राहतात, त्या मुलाचे आईवडील अंध आहेत, पण तो मुलगा आपल्या राजकन्येने पसंत केलेला आहे. आता झालं राजाला चिंता पडली, का रे मोठे मोठे राजपुत्र टाकले सण हे काय आणलंस तू. ते म्हणले आता मी त्याला काय करणार. तर म्हणलं मग त्या मुलीला विचारलं तू का पसंत केलं. तिने सगळं महत्त्वाच्या ज्या खाणाखुणा त्या सगळ्या सांगितल्या. आणि असा मला मुलगा पाहिजे, मला संपत्ती आणि राजपुत्र याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. सद्गुणी पाहिजे, सेवाभावी पाहिजे आणि हे सगळे गुण मी ताडलेले आहेत आणि मी मनाने त्याला वरलेलं आहे, हे नक्की झालेलं आहे. आता झालं राजा पुढे धर्मसंकट ओढवलं. मिया बीबी राजी तो क्या करे काजी. दोघं एकमेकाला पसंत असल्यावर मध्यस्थींचं काही चालत नाही, तसा प्रकार झाला. आणि मग राजे म्हणला ठीक आहे तुला पसंत आहे ना, ठीक आहे चालेल म्हणाले. आणि मग राजाने तिचं थाटामाटात लग्न करून दिलं सत्यवानाशी, या सावित्रीचं. आणि लग्न झाल्यानंतर मग ती रानामध्ये सासू सासरे आणि तो सत्यवान त्यांच्याबरोबर राहायला लागली. त्या सासू सासऱ्याची मनापासून ती सेवा करायची, सेवाभावीच होते ते. आणि हा तर सत्यवान तर तिचा पतिदेवच होता, तो देवाप्रमाणे त्याला वागवायची. असं झालं असताना एक दिवशी नारद महर्षी तिथे आले आणि त्यांनी ही कथा सांगितली त्या राजाला की राजे महाराज, ह्या सत्यवानाचं जे भविष्य आहे ना तो तर अल्प आयु आहे, 1 वर्षाने तो मरणार आहे, मृत्यूलोक सोडणार आहे.
तेव्हा हे कसं काय करायचं, ते काय नाही म्हणाले. तिने वरलेलं आहे आणि काहीही असलं तरी मी ज्योतिषाकडून पाहिलंच होतं पूर्वी, पण त्यांनी पण हे सांगितलेलं आहे, पण ते काय मुलगी ऐकत नाही. त्यामुळे नारदाने मग तारखेसह सांगितलं की असा असा याला मृत्यू आहे. पण त्या मुलीने सांगितलं काही जरी असलं ना तरी मी गुणदोषासह त्यांना स्वीकारलेलं आहे. त्यांचं काही असेल मी माझ्या सामर्थ्याने जे काही करता येईल ते करील, अशी ती धाडसी निश्चयी मुलगी असल्यामुळे तिने ते सगळे गोष्टी स्वीकारलेल्या होत्या. त्यामुळे मधले हे काय ग्रहण दुराग्रह जे आहेत ना, तिथं त्याशी काय काम नव्हतं तिचं. झालं. होता 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 तो सकाळी काही कामासाठी रानामध्ये फिरून आपलं इंधन म्हणजे लाकडं आणायचे. पूर्वी काय असायचं, चुलीमध्ये ते लाकडं घालायचे आणि त्याच्यावर स्वयंपाक करायचा वगैरे, अशी पूर्वीची पद्धत होती. ते गॅसन ते अमुकन ह्या भानगडी नव्हत्या आणि ते रानात राहत होते. त्यामुळे लाकडं तोडण्यासाठी तो सकाळी सकाळी निघाला. निघाल्यानंतर त्याचा जो मृत्यू होता ना, तर तो 4च दिवस राहिलेले होते आणि तिला माहिती होतं की या दिवशी यांचा मृत्यू आहे. त्यामुळे तिने 3 दिवस अगोदर उपवास धरला, कडक उपवास धरला एकदम. आणि ती स्वतः पतिव्रता होती, सद्गुणी होती आणि ते सगळं असल्यामुळे ज्या दिवशी मृत्यू होता त्या दिवशी जेव्हा तो कुऱ्हाड घेऊन लाकड तोडण्यासाठी निघाला तेव्हा तिने आग्रह धरला की म्हणाले मी पण तुमच्याबरोबर येणार. अरे म्हणले तू कशाला येतेस? नाही म्हणाले आज तुमच्यावर संकट असण्याची शक्यता आहे आणि मी तुमच्याबरोबर पाहिजे, कारण आत्तापर्यंत आपण बरोबर होतो आणि या दुःखद क्षणी म्हणजे संकटाच्या क्षणी मी तुमच्याबरोबरच असली पाहिजे आणि आपला बरोबरच सहवास राहील अगदी शेवटपर्यंत. तर ठीक आहे म्हणले चल. आणि हे त्या रानामध्ये गेले. रानात गेल्यानंतर तो ते सरपण तोडत असतानाच त्याला चक्कर आली आणि चक्कर येऊन तो खाली पडला. खाली पडल्यानंतर तिने एक वटवृक्ष होता म्हणजे वडाचं झाड होतं, त्या सावलीला त्याला नेलं, मांडीवर उसं ठेवलं आणि ती त्याच्याकडे बघायला लागली. तर हा डोळे मिटायला लागला होता, कारण यमाने यमपाश टाकलेला होता. पण त्याचा प्राण काय त्याला यमाला काढता येईना, कारण त्याचा पाश काय काम करेना. जे पुण्य सामर्थ्य असतं, पतिव्रतेचं सामर्थ्य असतं ना, त्याच्यापुढे त्याचं काही चालेना. आणि मग यमाला तो पाश टाकूनसुद्धा त्याचा प्राण पाशामध्ये येत नाही आणि तो खेचला जात नाही. मग यम प्रगट झाला आणि त्या सावित्रीला सांगितलं, म्हणाले बाई मी यमराज आहे आणि यांचा मृत्यू इथलं हे वास्तव्य संपलेलं आहे, तेव्हा यांना मी नेण्यासाठी मी आलेलो आहे. ते म्हणाले तुम्हाला तसं नाही नेता येणार, त्यांच्याबरोबर मला पण तुम्ही घेऊन जात असेल तर मग हरकत नाही, मी त्यांच्याबरोबर येणार, मला पण घेऊन चाला. तो म्हणला स्वर्गलोकामध्ये दुसऱ्याला नेता येत नाही, ज्याचं आयुष्य संपलेलं आहे त्यालाच फक्त तिथे प्रवेश असतो, तुला नेता येणार नाही. ते म्हणले मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही, राहणार नाही आणि मी तुम्हाला त्यांना नेहू देणार नाही. तिने निर्धार केला. आणि मग तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, अशा प्रकारचं सामर्थ्य तिचं असल्यामुळे यमराज म्हणला तुझं नाव सावित्री ना? हो म्हणले सावित्री. हे सावित्री, तो याच्या प्राणाशिवाय म्हणजे सत्यवानाच्या प्राणाशिवाय 3 वर मागून घे, तुला ते 3 वर देतो, पण त्याचा प्राण मला नेलाच पाहिजे म्हणाले. तर ती म्हणले ठीक आहे 3 वर मागायचे का? मागते म्हणाले. आणि मग त्या सावित्रीने 3 वर मागितले. पहिला वर होता सासू सासरे यांना दृष्टी येऊ दे, कारण ते अंध होते. दुसरा वर होता गेलेलं जे राज्य आहे म्हणजे माझ्या सासऱ्याचं जे राज्य गेलेलं आहे शत्रूंनी घेतलेलं, ते राज्य परत मिळू दे. आणि तिसरा वर होता मला पुत्र झाला पाहिजे. हे 3 वर तिने मागितले. आणि झालं. अरे म्हणाले मग मी याला जर नेलं सत्यवानाला तर तुला पुत्र कसा होणार? ते मला माहिती नाही म्हणले. तुम्ही वचन दिलेलं आहे आणि 3 वर माग म्हणले आणि तुम्ही आता शब्द दिलेला आहे, आता मी मागे सरणार नाही. आली का पंचायत आता? आणि मग त्या यमराजाचं काय चाललेलं नाही. 3ही वर त्या यमराजाला द्यावे लागले. नंतर यमराज मोकळ्या हाताने परत गेला आणि नंतर मग त्यांनी त्याला त्या बाईला
म्हणजे सासऱ्याला डोळे आले. त्याच्यानंतर त्यांना राज्य परत मिळालं. त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं. तिला मुलगा झाला आणि मग नंतर निसर्गानेच म्हणजे त्यांचं आयुष्य संपलं तेव्हा ते स्वर्गाला गेले आणि त्यांची कथा अजरामर झाली. सावित्रीची कथा, सत्यवान आणि सावित्री यांची कथा पुराणांतरामध्ये आणि जगामध्ये नोंदल्या गेली. ती कथा जरी नुसती ऐकली तरी आपल्या मनातल्या व्यथा नाहीशा होतात. स्फूर्ती मिळते की अरे इतके निष्ठावंत माणसं असतात, इतके आपल्या पतीला मानणाऱ्या स्त्रिया असतात. अशा प्रकारची प्रेरणा आणि निष्ठेला बळ मिळतं. अशी ही अतिशय महत्त्वाची कथा आहे. तेव्हा एक सुभाषित फार छान आहे, तेवढं सुभाषित म्हणूया आणि पतिव्रतेचं काय सामर्थ्य आहे ते तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगूया. नारी साक्षात जगदंबा, नररत्नों की खान, नारी से ही प्रगट बहे राम कृष्ण हनुमान. नारी साक्षात जगदंबा, अरे ती माया आहे. तिने अनेक देवांना सुद्धा जिंकलेलं आहे. नर रत्नों की खान, नारी से ही प्रगट बहे राम कृष्ण हनुमान. नारी नहीं होती तो राम भी नहीं होता, कृष्ण भी नहीं होता और हनुमान तर कैसा होगा. तेव्हा नारी इतकी सामर्थ्यवान आहे आणि त्या नारीने ते सामर्थ्य त्यावेळी दाखवलेलं. आत्रीच्या अनुसया तिने तर तिन्ही देवांना बाळ केलं होतं. अशा प्रकारचं सामर्थ्य स्त्रियांचं आहे. तो का म्हणे पतिव्रत, तिची देवावरी सत्ता. तो का म्हणे पतिव्रत, तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रतेची सत्ता देवावर असते, मग यमावर काय नाही. तर अशा प्रकारची ही कथा आहे आणि या कथेमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती सगळ्यांनी ध्यानात ठेवण्यासारखी आहे की या कथेमध्ये 3 सावित्र्या आहेत बघा. ब्रह्मदेवाची सावित्री आहे पत्नी त्याची, की जिने आशीर्वाद दिला आणि तिच्यामुळे त्या अश्वपती राजाला कन्या झाली, तिचं नाव सावित्री. आणि तिसरी सावित्री सावित्रीबाई फुले, की जिने महिलांना पहिली शाळा काढून शिक्षणाचा अधिकार दिला, शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि म्हणून महिला पुढे आल्या. अशा 3 सावित्र्या या कथेमध्ये गोवलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही सगळ्या सावित्रीच्या कन्या आहात, महिलांना विशेष करून सांगतो आहे. तेव्हा सत्यवान आणि सावित्री या दोन्ही गोष्टी कथा आणि या 3 सावित्र्या हे लक्षात घ्या महिलांनो. आणि अशा प्रकारचं जर आपण वागलो राहिलो तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा इथेच आपण हा भाग संपवूया. हा भाग इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, कथा ऐका, व्यथा जातील. रामकृष्ण हरी.